गुड मॉर्निंग सर्वांचे. मी अभिजित सोळंके डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद भरती 2024 यामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या सर्व पदांचे निकाल नुकतेच जाहीर झालेले आहेत. यामध्ये आपल्याला पाहायचे आहे आरोग्य सेवक या पदाचे कर्तव्य आणि जबाबदारी. आपण जॉईन झाल्यानंतर आपल्याला नेमकं काम काय असणार आहे प्रशासनामध्ये तसे पूर्ण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याकरिता संपूर्ण तुम्ही व्हिडिओ पाहायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्या अगोदर आपल्या अकॅडमीमध्ये ज्या विविध बॅचेस चालू आहेत, शिक्षक दिनानिमित्त यामध्ये ऑफर ठेवण्यात आलेली आहे 50%. जाणून घेऊया आपण. यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा 2024 करिता असे अंगणवाडी सुपरवायझर बॅच आहे, स्वच्छता निरीक्षक बॅच, ANM JNM बॅच सुरू करण्यात आलेली आहे, प्रयोगशाळा बॅच आहे आणि ज्या बॅच एक्झाम DFSL एक्झाम 19, 20 आणि 23 सप्टेंबर करिता आहे त्याकरिता आपल्या अकॅडमीमध्ये 15 दिवसाची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुरू करण्यात आलेली आहे. तसेच मुंबई मनपा महानगरपालिकेमध्ये ज्या 1846 पदाकरिता लिपिक पदाची जी जाहिरात प्रसिद्ध झाली त्याकरिता बॅच सुरू करण्यात आली. तसेच अन्न औषध प्रशासन विभागामध्ये 408 पदाची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, त्याकरिता पण बॅच सुरू करण्यात आलेली आहे. जी DFSL बॅच आहे 15 दिवसाकरिता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे. यामध्ये जे विविध पदे आहेत, रसायन न्याय वैद्यक घटक आहे, ध्वनिफीत विश्लेषण घटक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक घटक आहे, वरिष्ठ लिपिक भांडार घटक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक घटक या सर्व पदांचा बॅच मध्ये समावेश असणार आहे. तांत्रिक विषयासह सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत. यामध्ये आपल्याला वैशिष्ट्य पाहता येते, डेली लाईव्ह क्लास असणार आहे, लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत. ठीक आहे. तर या बॅचची फी आपल्याला फक्त 1000 रुपये पे करायची आहे. कोणतीही तुम्हाला यामधील बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे 8010 45 77 60 या नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे. बॅच विषयी संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. ठीक आहे. आपला जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट पाहणार आहोत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष या पदाची कर्तव्य, राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत हे डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. वन बाय वन आपण पाहणार आहोत. यामध्ये आरोग्य सेवक योजनेअंतर्गत 5000 जनसंख्येकरिता आदिवासी आणि डोंगरी भागात 3000 लोकसंख्येकरिता एक उपकेंद्र स्थापन करून तेथे एक आरोग्य सेवक व एक आरोग्य सेविका नियुक्त करण्यात आलेले आहेत किंवा तुम्हाला नवीन तुमची जॉईनिंग होऊ शकणार आहे या ठिकाणी. त्यामध्ये प्रत्येक घरी 15 दिवसात एकदा भेट देणे गरजेचं आहे, आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. त्यानंतर तुमचे आरोग्य सेवकांचे जबाबदारी दिलेले आहेत. जे वेगवेगळे कार्यक्रम केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार मार्फत राबवण्यात येतात. आरोग्य डिपार्टमेंट अंतर्गत हिवताप नियंत्रण कार्यक्रम आहे. या संदर्भात दर 15 दिवसाला प्रत्येक घरी भेट देऊन तापाच्या रुग्णांची चौकशी करणे, तापाचा रुग्ण आढळल्यास रक्त नमुना घेऊन हिवतापांचा घरीच उपचार देणे. त्यानंतर सेकंड दिलेला आहे हिवतापाचा जंतू जर आढळला तर रक्त नमुन्याची नोंद करणे व आरोग्य सहाय्यकाला समूळ उपचारासाठी कळवणे. त्यानंतर साथरोग संदर्भात दिलेला आहे. हिवताप झालेला आहे, साथरोग जर नियंत्रण करायचा असेल तर घरी भेट देऊन साथीच्या आजाराचे रुग्ण शोधून काढणे. त्यामध्ये अतिसार, अगवण, पुरळ असलेल्या तापाचे रुग्ण, मेंदूदाह, धनुर्वात, कावीळ, गटसर्प असेल, पोलिओ इत्यादी आणि अचानक साथीच्या आजाराचे अपेक्षेपेक्षा जास्त जर रुग्ण आढळले तर आरोग्य सहाय्यक व वैद्यकीय अधिकारी यांना तातडीने कळवणे. ठीक आहे. हे आपलं महत्वाचं कर्तव्य आहे. तसेच साथ नियंत्रण उपाययोजना काय राबवता येणार आहे त्याकरिता आपण काम करायचं आहे. तसेच क्षार संजीवनीचे द्रावण तयार करून ORS म्हणतो आपण त्याला, अतिसाराच्या रुग्णांना वयोगटाप्रमाणे देणे गरजेचं आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं दिलेलं आहे कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये प्रत्येक घरी दर 15 दिवसाला आपल्याला भेट देऊन चट्टा जर आढळला कातडीवरती एखाद्या व्यक्तीच्या तर त्या रंगामध्ये बदल व त्या ठिकाणी संवेदना नसल्यास अशा रुग्णांची नोंद घेणे गरजेचं आहे. त्यानंतर रुग्ण नियमित उपचार घेतो किंवा नाही याची खात्री करणे. ठीक आहे. त्या रुग्णाच्या संपर्कात राहणे, त्यांचा मोबाईल क्रमांक आपल्या जवळ ठेवणे. ठीक आहे. किंवा एक ग्रुप तयार करणे, व्हॉट्सअप ग्रुप. कुष्ठरोगामुळे व्यंगत्व येऊ नये म्हणून आरोग्य शिक्षण देणे गरजेचं आहे.
त्यानंतर पाहूया आपण नेक्स्ट आहे क्षयरोगात, ठीक आहे, कुष्ठरोगासंबंधात शोध मोहीम राबविणे, तसेच बहुविध औषधोपचार अंमलबजावणी करणे, कुष्ठरुग्णांना पाठपुरावा व सर्वेक्षण करणे यामध्ये आपल्या कामाचा समावेश आहे. तसेच क्षयरोग, त्याला टीबी म्हणतो आपण, टीबीचे जर रुग्ण आढळले, क्षयरोग शोधून थुंकी नमुना घेणे व तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाठवणे, क्षयरुग्णाच्या नियमित उपचाराची खात्री करून घेणे, अनियमित व अर्धवट उपचार घेतलेल्या रुग्णांना नियमित व संपूर्ण औषधोपचार घेण्यास प्रवृत्त करणे हे आपलं प्राथमिक कर्तव्य आणि जबाबदारी असणार आहे. तसेच 15 दिवसापेक्षा जास्त दिवस खोकला व ताप जर असल्यास त्या रुग्णांचा थुंकी नमुना तपासणी करिता आरोग्य शिक्षण देणे गरजेचं आहे. त्यानंतर परिसर स्वच्छतेविषयी जे मार्गदर्शक तत्वे घालून देण्यात आलेले आहे, यामध्ये सार्वजनिक पाण्याच्या साठ्यांची नियमित शुद्धीकरणाची खात्री करणे, तसेच पाणी नमुना व विरंजक चूर्ण नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणे, लोकांना खालील बाबीवर आरोग्य शिक्षण देणे, घरातील स्वच्छता, बिनधुराची चूळ उपयोगात आणणे, सुरक्षित संडासचे फायदे उपयोग, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट कशी करता येईल या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे. समाजाला खालील गोष्टी करून घेण्याबाबत योग्य मार्गदर्शन आणि मदत पण करणे गरजेचं आहे. ठीक आहे, जीवनाविषयक आकडेवारीची नोंद करण्याकरिता आपल्याला जे दिलेलं आहे, जन्म मृत्यूची नोंद घेणे, तसा अहवाल आरोग्य सहाय्यक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवायचं आहे. हे महत्त्वाचं कर्तव्य आपल्याला कार्यक्षेत्रामध्ये रुग्णांची नोंद करणे, कायद्यानुसार कमी वय असलेल्या मुला मुलींचे जर लग्न झाल्यास आरोग्य सेवक यांच्या निर्देशनात आणणे, जन्म व मृत्यूची नोंद वेळीच करण्याचे महत्त्व लोकांना सांगणे. तसेच प्रथमोपचार संदर्भात जे दिलेले आहेत तत्वे, प्रथमोपचार साहित्य, शारद जीवनाची पाकिटे व किरकोळ आजारावरील औषधे यांचा रुग्णांना पुरवठा करून देणे. ठीक आहे, आपण डबल अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवरती ही PDF टाकलेली आहे, आरोग्य सेवक आरोग्य सेविका यांचे काय कर्तव्य आहेत. ठीक आहे, आपण डाउनलोड करू शकता. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे 2024 मध्ये जिल्हा परिषद मध्ये आरोग्य सेवक आरोग्य सेविका 40% 50% असेल आरोग्य सेवक यापदी सिलेक्शन झालं असेल तर आपण अकॅडमीशी संपर्क करायचा आहे. आपला 15 सप्टेंबर रोजी कार्यक्रम आयोजित सत्कारांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तसेच शिक्षक दिनानिमित्त बॅच वरती ऑफर ठेवण्यात आलेली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा 2024 मध्ये बालमानसशास्त्र, सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास या विषयासह सर्व विषय शिकवले जाणार आहे. फक्त ऑफर 5 आणि 6 सप्टेंबर रोजी असणार आहे. 3000 रुपयामध्ये आपल्याला 1 वर्षाची व्हॅलिडिटी मिळणार आहे. बॅचचे वैशिष्ट्य जुन्या प्रश्नपत्रे विश्लेषण करून घेण्यात येणार आहे. 2013 ते 2021 पर्यंत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे. लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि ई-बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहेत. अंगणवाडी सुपरवायझर ही अंतर्गत प्लस सरळ सेवा भरतीकरिता 2500 रुपयामध्ये आपल्याला 1 वर्षाची व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे. तसेच स्टाफ नर्स संदर्भात असेल किंवा स्वच्छता निरीक्षक बॅच यावरती पण 50% ऑफर आहे. तसेच अन्न औषध प्रशासन विभागामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता 408 पद आहे टोटल. यामध्ये जे सरळ सेवेचे कॉमन सब्जेक्ट आहेत, मराठी असेल, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि जीके या सर्व विषयाचा समावेश असणार आहे. ही बॅच जॉईन करण्याकरिता आपल्याला 1500 रुपये पे करायचे आहेत. 6 महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे. सर्व बॅचचे वैशिष्ट्य सेम आहेत. तसेच जी जाहिरात आता प्रसिद्ध झालेली आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक या पदाकरिता 1846 मोठी जाहिरात आहे. सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्यायचे आहेत. ठीक आहे, याकरिता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट करण्यात आलेली आहे. 1500 रुपये फी आकारण्यात आलेली आहे. ऑफर आहे 2 दिवसाकरिता. 6 महिन्याची आपल्याला व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे. एक्झाम डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण आताच बॅच जॉईन करू शकता. प्रत्येक सब्जेक्टला सेपरेट तज्ञ प्राध्यापक लोक अकॅडमी मध्ये अवेलेबल आहेत. त्यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदाची जी जाहिरात नाशिक मनपा असेल किंवा औरंगाबाद संभाजीनगर मनपा यामध्ये स्टाफ नर्स, स्वच्छता निरीक्षक या पदाचे मंजुरी मिळालेली आहे. येणाऱ्या 15 दिवसामध्ये जाहिरात येणे अपेक्षित आहे. त्याकरिता पण बॅच सुरू झालेली आहे. तांत्रिक विषयासह संपूर्ण विषय आपल्याला बॅच मध्ये शिकवले जाणार आहेत. ह्या ज्या विविध बॅचेस आहेत यामध्ये ऑफर जी ठेवण्यात आलेली आहे, आपल्याला बॅच जॉईन करण्याकरिता 80 10 45 77 60 या
अकॅडमीच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे, आपल्याला संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. ओके. तसेच पुन्हा एकदा डबल अकॅडमी मार्फत ज्या विद्यार्थ्यांचं आरोग्य सेवक आरोग्य सेविका यापदी सिलेक्शन झालेलं असेल त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळणार आहेत. ठीक आहे. आणि ही जर पीडीएफ तुम्हाला अवेलेबल करायची असेल तर डबल अकॅडमी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, यावरती तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता. ठीक आहे. लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ठीक आहे. सर्वांचे धन्यवाद.